विद्यार्थी मित्रांनो, सोनवणे मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रिव्हियस सेक्शनमध्ये आपण 12th मॅथमॅटिक्स फर्स्टचा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर स्टार्ट केला. आज आपल्याला त्याच्याशी रिलेटेड एक्सरसाइज नंबर 1.1 घ्यायची. प्रिव्हियस सेक्शनमध्ये आपण स्टेटमेंट असून त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट असून हे सगळे तिथं काय केलेत, स्टडी केलेत. जे काही कोणी नवीन विद्यार्थी आलेले असून त्यांनी प्रिव्हियस सेक्शनचा जो पार्ट आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा पार्ट फर्स्ट, तो तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मधून जी लिंक आहे तिच्यामधून तो व्हिडिओ बघू शकता. आपण सुरुवात करूया एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलाय, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता आपल्याला काय केलंय, त्यांनी काही सेंटेन्सेस दिलेले आहेत बरोबर, आणि ते सेंटेन्सेस तुमचे स्टेटमेंट आहे का नाही चेक करायचंय. मग आता दिलेले सेंटेन्सेस स्टेटमेंट कधी असतात, तर ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असन तरच दिलेले सेंटेन्सेस स्टेटमेंट असतात, अदरवाईज सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. मग इथं आपल्याला जो फर्स्ट दिलाय त्यांनी, फर्स्ट मध्ये काय सांगितलंय बघा, तर फर्स्ट मध्ये कंडिशन जी दिलेली आहे तुम्हाला 5 + 4 = 13 दिलं. मग आता 5 + 4 = 13 हे जे दिलेलं आहे, काय दिलंय, कंडिशन तुमच्या समोर रिप्रेझेंट केली. मग 5 + 4 किती होतंय, 9, पण इज इक्वल टू ऍक्च्युअल किती म्हणतात ते 13. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, मग कसं आहे ते फॉल्स आहे. मग आता काय लिहिणार, ते जर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट हॅज ट्रूथ व्हॅल्यू एफ. काय मेन्शन करणार मग, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू. काय मेन्शन होणार, तुमची ट्रूथ व्हॅल्यू एफ मेन्शन होणार बघा. ओके, देन नेक्स्ट सेकंड जे दिलंय सेंटेन्स तुम्हाला, x - 3 = 14. प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्ही सांगितलंय तुम्हाला की ज्या वेळेस दिलेल्या सेंटेन्स मध्ये ही, सी, इट, दे, एक्स असे वर्ड येतात, ते कशामध्ये जाते, ते ओपन सेंटेन्स मध्ये. मग हे जे राहणार आहे x - 3 = 14, हा काय तुमचा एक्स आलाय त्याच्यामध्ये, म्हणजे इट इज अन ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स हे काय नसतं तुमचं, स्टेटमेंट नसतं. इट इज अन ओपन सेंटेन्स, hence it is not statement. पूर्ण एक्सप्लेनेशन द्यावं लागणार तुम्हाला याच्यासाठी. देन नेक्स्ट दिलाय क्लोज द डोर. क्लोज द डोर म्हणजे काय केलं, इथं जे असणार आहे ऑर्डर दिली. आता क्लोज द डोर जर ऑर्डर असेल, तर मी प्रिव्हियस सेक्शन मध्ये सांगितलंय तुम्हाला की ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल किंवा कमांड असेल, तर त्या टाइपचं जे काही तुमचे सेंटेन्स असतं त्याला तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणता, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे इथं मेन्शन काय करणार तुम्ही, इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कोणत्या टाइप मध्ये येतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट, नॉट स्टेटमेंट. ओके, देन नेक्स्ट दिलंय तुम्हाला 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता ते ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला चेक करायचं. मग ते ट्रू आहे का फॉल्स आहे कसं चेक करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर हा कन्सेप्ट माहिती पाहिजे. कशाला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर, द नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ a + bi. a + bi च्या फॉर्म मध्ये जो नंबर असतो त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो, आणि त्याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं, झेडनी. मग आता कॉम्प्लेक्स नंबरची कंडिशन काय असते, त्याच्यामध्ये एक रिअल पार्ट असतो आणि दुसरा इमॅजिनरी पार्ट असतो. मग तुम्ही जर इथं 0 घेतला, तर आता त्या झिरो जो आहे तो काय तुमचा रिअल पार्ट झाला. मग 0ला जोडी कोणीच नाही, म्हणजे 0 आहे कन्सिडर करू शकतो ना बाळा. मग या 0च्या फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही कुठलाही नंबर, आता इथं 0 जर लिहिला तर त्याच्यात रिअल पार्ट पण आला आणि इमॅजिनरी पार्ट पण आला, म्हणून 0 हा काय झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे दिलेलं जे काय डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे तुमचं ते स्टेटमेंट आहे, आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू. बरोबर. मग आता इथं मेन्शन करताना काय सांगणार, इट इज स्टेटमेंट, इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय ते बघा, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपली टी येते. या पद्धतीने त्याला मेन्शन करू शकता. नंतर दिलाय प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. काय केलं, इथं रिक्वेस्ट केली, आणि रिक्वेस्ट जर असेल तर रिक्वेस्ट कशा जाते, इम्पेरेटिव्ह मध्ये. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, hence it is not statement.
आणि स्टेटमेंट नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू द्यायची गरजच नसते. नंतर दिलाय कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. हा कन्सेप्ट आपण सिमिलॅरिटी मध्ये बघितला की प्रत्येक कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हा काय असतो तुमचा सिमिलर असतो. कोणताही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि काय तुमचं ते स्टेटमेंट आहे आणि कसं आहे ते ट्रू आहे. काय देणार तुम्ही, इट इज स्टेटमेंट, इट इज स्टेटमेंट which is true, hence its truth value काय असणार म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. देन नेक्स्ट दिलाय तुम्हाला एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स. आता एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स दिलाय ऍक्च्युअल एक क्वाड्रेटिकच्या फॉर्म मध्ये, पण तुम्ही जर बघितलं ते कंडिशन सॅटिस्फाय करत नाही बघा. एका साईडला एक्स स्क्वेअर घेतला, दुसऱ्या साईडला एक्स घेतला, मग याची व्हॅल्यू ट्रू पण येऊ शकते आणि फॉल्स पण येऊ शकते. तुम्ही जर इथं एक्स ऐवजी 1 ठेवला तर 1चा स्क्वेअर 1 येतो, इथं पण 1 इथं पण येईल. एक्स ऐवजी 0 ठेवला सॅटिस्फाय होतो, पण त्या दोन व्हॅल्यू सोडून बाकी कुठली व्हॅल्यू ठेवली तरी सॅटिस्फाय येत नाही. म्हणजे हे जे असणार आहे कशामध्ये जात आहे तुमचं ओपन सेंटेन्स, आणि ओपन सेंटेन्स असल्यामुळे इट इज नॉट स्टेटमेंट. हे लक्षात घ्या, मी सांगितलं दिलेलं याच्यामध्ये जे असणार आहे. मग तुम्हाला प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन ओपन सेंटेन्स असतं का, नाही. जर त्याचं रूट दिलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स होतं, त्याची ट्रू फॉल्स मध्ये व्हॅल्यू असते. पण ऍक्च्युअली तर आपल्याला रूट वगैरे काहीच सांगितलं नाही, एलएचएस आरएचएस दिले आणि त्याच्यामध्ये एक्स यूज केला, एक्स यूज केला, hence it is open sentence, and open sentence is not a statement, it is an open sentence, hence it is not statement, hence it is not statement. Then quadratic equation cannot have more than 2 roots. इट इज अन डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. काय तुमचं आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि कंडिशन काय सांगितली की त्याच्यामध्ये काय नसतं, मोर दॅन 2 रूट्स नसतात. बरोबर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन जो 10th स्टँडर्ड मध्ये होता आपल्याला, त्याच्यामध्ये आपण हेच स्टडी केलंय की जो क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो त्याला 2 रूट्स असतात. हे जे दिलेलं जे काय तुमचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे कसं आहे तुमचं ट्रू आहे. काय लिहिणार तुम्ही, इट इज स्टेटमेंट, इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू, which is true, hence its truth value काय येणार आपली त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. या पद्धतीने क्वेश्चन नंबर किती घेतला आपण, 8 क्वेश्चन झालाय. त्याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर मला 9 दिलाय फर्स्ट मधला, तर 9 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा. तर 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय कंडिशन दिली त्यांनी, तर तिथं दिलंय डू यू लाईक मॅथमॅटिक्स. काय केलंय क्वेश्चन विचारलाय, मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये काय असणार आहे तुमचे WH टाईपचे असतील किंवा डू डस टाईपचे क्वेश्चन्स असतील, तर ते कशामध्ये जाते, कुठल्या सेंटेन्सचा टाईप होतो इंट्रोगेटिव्ह. मग क्वेश्चन काय विचारलाय बघा त्यांनी जो क्वेश्चन विचारलाय तो म्हणजे डू यू लाईक मॅथमॅटिक्स. क्वेश्चन म्हणजे कुठला राहणार तुमचा इंट्रोगेटिव्ह, आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. काय लिहिणार तुम्ही, इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, hence it is not statement. काय येत नाही ते स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करत नाही. पण त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, काय दिलाय बघा नेक्स्ट क्वेश्चन, द सन सेट्स इन द वेस्ट. इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. काय म्हणताय ते, द सन सेट्स इन द वेस्ट. कसं आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, आणि स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू ते काय तुमचं ट्रू स्टेटमेंट मध्ये ट्रूथ व्हॅल्यू टी असणार. काय लिहिणार तुम्ही, इट इज स्टेटमेंट. दिलेली जी कंडिशन आहे ते काय तुमचं स्टेटमेंट आहे. इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू काय असणार म्हणून तुमची टी असणार आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, त्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये कंडिशन काय सांगितली बघा. काय क्वेश्चन विचारला त्यांनी, 11th one,
11th मध्ये ते म्हणता ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. तर इथून मागे आपण नंबर सिस्टीम स्टडी केली. तुम्हाला माहिती आहे नंबर सिस्टीम मध्ये सगळ्यात टॉपला कोण असतो तुमचा रिअल नंबर्स. मग त्या रिअल नंबरचे दोन टाइप्स होतात, रॅशनल झाले इररॅशनल. रॅशनलचे पुन्हा काय असतील होल, तुमचे नॅचरल इंटिजर्स हे टाइप होतात. आता ऍक्च्युअल रिअल नंबर्स हे होल नंबर्स नसतात, होल नंबर हे रिअल नंबर असतं. इथे ही जी कंडिशन, ही कंडिशन कशी आहे तुमची फॉल्स आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे पण कसं आहे फॉल्स. मग तुम्ही आन्सर काय लिहिणार, तुम्ही याचं जे आन्सर लिहिणार आपण, त्या आन्सर जे असणार आपलं ते म्हणजे स्टेटमेंट असणार. आणि कसं असणार ते फॉल्स असणार. इट इज a statement which is false, hence its truth value काय असणार बाळांनो तुमचे एफ असणार. ओके. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, क्वेश्चन नंबर 11. त्या 11 क्वेश्चन मध्ये काय केलंय बघा तुम्ही. त्या 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये जी कंडिशन दिली तुम्हाला, 12 नंबरचा क्वेश्चन काय सांगितला, कॅन यू स्पीक इन मराठी. काय केलं बाळांनो, क्वेश्चन विचारलाय कॅन यू स्पीक इन मराठी. आता तुम्ही जर इथं बघितलं तर क्वेश्चन जर असेल तर क्वेश्चन कशामध्ये जातो आपला, तर तो जो क्वेश्चन आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. काय लिहिणार तुम्ही, इट इज अन, बोला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स hence it is not statement. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय बघा एक. काय दिलंय 13th क्वेश्चन. तर 13th क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल्स टू 0 वेन x इज इक्वल्स टू 7 दिलाय तुम्हाला. मी मगाशीच सांगितलंय की दिलेलं जे असणार आहे याच्यामध्ये जरी x आला तरी पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे भावना. आता मॅथमॅटिकल कंडिशन जे असतात, ऑल मॅथमॅटिकल प्रूफ असतील, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असतील किंवा काही फॉर्म्युला असतील, ऑल आर द स्टेटमेंट. ते सगळे काय कन्सिडर करतो आपण, स्टेटमेंट कन्सिडर करतो. मग आता इथं दिलेलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे स्टेटमेंट आहे. आणि कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे, डिक्लेरेटिव्ह. मग हे जर डिक्लेरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे तर त्याचा आन्सर ट्रू ऑर फॉल्स मध्ये येऊ शकतो. मग याचा आन्सर ट्रू कधी येईल, हे दिलेली x इज इक्वल टू 7 हे त्याचं रूट असेल. तर मग आता ही दिलेली व्हॅल्यू रूट कधी असेल, जर आपण x ऐवजी 7 व्हॅल्यू पुट केली आणि त्यांनी LH इज इक्वल टू RHS जर काय केलं तिथं व्हेरीफाय केलं तर हे जे दिलेले इक्वेशन्स आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि x इज इक्वल टू 7 त्याचं काय असणार आहे, रूट असणार. मग आता करून बघा कंडिशन, x इज इक्वल टू 7 आहे, x ऐवजी 7 ठेवलं तर 7 चा स्क्वेअर 49 येतो, मायनस 6 इंटू 7 मायनस 7 किती येतोय तुमचा 49 मायनस 42 मायनस किती येतोय तुमचा 7. 49 मायनस 42 7 मायनस 7 किती होतोय तो 0 होतो. म्हणजे इट इज काय तुमचा स्टेटमेंट अँड विच इज काय ट्रू. बोला मग इट इज स्टेटमेंट which is true hence its truth value काय असणार आहे, जी ट्रूथ व्हॅल्यू आपल्यासाठी ती असणार आहे. बरोबर. असा तुम्हाला 13 नंबरचा क्वेश्चन दिलाय. त्याच्यानंतर तुम्हाला 14 नंबरचा क्वेश्चन विचारलाय बघा. त्या 14 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय कंडिशन दिली आपल्याला, तर 14 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलाय द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. काय म्हणताय तिथं ते 14 नंबर मध्ये, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. कशात स्टडी केलंय बाळांनो, सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. तर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आठवतंय काय प्रकार होता, आपण जो कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर घेतला त्याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1
इज इक्वल टू काय कन्सिडर करायचो आपण 0. याला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणायचे बघा तुम्ही. त्याची व्हॅल्यू ऑलवेज किती असते तुमची 0 असते. म्हणजे इथं दिलेली जी कंडिशन आहे ती कंडिशन काय होती तुमची सॅटिस्फाय होती. मग हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याची जी कंडिशन सॅटिस्फाय होती म्हणजे ती ट्रू आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय कन्सिडर करणार टी कन्सिडर करणार. मग काय लिहिणार तुम्ही तर इट इज अन डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय तुमचा तो स्टेटमेंट. इट इज स्टेटमेंट which is true, hence its truth value is काय असणार तुमची टी असणार आहे. या पद्धतीने तुम्ही त्याला मेन्शन करू शकता. आणि या क्वेश्चन मधला लास्ट क्वेश्चन दिलाय बघा तुम्हाला किती नंबरचा 15th वन. काय सांगितलं 15th वन मध्ये इट रेन्स हेवीली. आता या क्वेश्चन मध्ये इट रेन्स हेवीली म्हटलं तर याचा मिनिंग काय वळवणं. इट रेन्स हेवीली म्हणजे आता हा जो क्वेश्चन असणार आहे याचा आन्सर पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. पाऊस पडतोय आता किती पाऊस पडला हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा काय असणार आहे त्याची कंडिशन असणार आहे. काहींसाठी खूप पाऊस पडला काहींसाठी कमी पाऊस पडला. पर्सन टू पर्सन आन्सर याचा चेंज होणार आहे. ज्या क्वेश्चनचा आन्सर पर्सन टू पर्सन चेंज होतं किंवा ज्या सेंटेन्सचा मिनिंग पर्सन टू पर्सन चेंज होतो त्याला कन्सिडर करताना आपण कुठल्या टाईपचा म्हणतो ओपन सेंटेन्स. मग काय राहणार तुमचा इट इज अन ओपन सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. कशात येत नाही स्टेटमेंट मध्ये येत नाही. ओके अशा पद्धतीने आपण इथं क्वेश्चन नंबर फर्स्ट बघितला की ज्याच्यामध्ये आपण काय केलंय तर दिलेले काही सेंटेन्सेस आहे. मग आता ते सेंटेन्सेस स्टेटमेंट आहे का नाही हे तुम्ही इथं चेक करता. आणि दिलेले जर सेंटेन्सेस तुमचे स्टेटमेंट असतील तर त्याची काय करताय तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू चेक करताय. त्याच्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो क्वेश्चन नंबर सेकंड बघायचा आहे. आता क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलाय बघा तुम्हाला तर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ब्रॉड क्वेश्चन जो सांगितलाय त्यांनी तो काय सांगितलाय तर राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. तुम्हाला काही कंपाऊंड स्टेटमेंट्स दिले आणि ते सिम्बॉलिकली एक्सप्रेस करायचे. बघा क्वेश्चन सेकंड आहे आपला काय दिलंय त्यांनी राईट द फॉलोइंग compound statement symbolically. Write the following compound statement symbolically. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा मग आपला नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता हे काय दिलंय तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं आणि या कंपाऊंड स्टेटमेंटचा आपल्याला काय करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा आहे. आता इथून मग आपण जो कन्सेप्ट बघितला त्याच्यानुसार कंपाऊंड स्टेटमेंटचं जर सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला राईट करायचं असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जे दोन सिंपल स्टेटमेंट असतात त्यांना अगोदर तुम्हाला कन्सिडरेशन करावं लागतं. मग इथं काय दिसतंय आपल्याला कोणते आहेत आपले सिंपल स्टेटमेंट तर फर्स्ट जे पी ए सिंपल स्टेटमेंट आहे ते म्हणजे नागपूर इज इन महाराष्ट्र. काय दिलं आपल्याला तिथं नागपूर इज इन महाराष्ट्र. या पद्धतीने काय केलंय तुम्हाला तिथं मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरं जे दिलंय काय दिलंय बाळांनो क्यू तर चेन्नई इज इन तामिळनाडू. हे जे दोन तुम्हाला काय दिसत आहे सिंपल स्टेटमेंट दिसत आहे आपण मेन्शन करून घेतलंय. आता ते मेन्शन केल्यानंतर काय करायचं त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. काय सांगितलं तुम्ही एक चार्ट दिलाय बघा प्रिव्हियस सेक्शन मध्ये जो चार्ट सांगितला होता तुम्हाला त्या चार्ट मध्ये काय दिलतंय मी वर्ड त्याच्यानंतर सिम्बॉल त्याच्यानंतर त्याचा मिनिंग सांगितलं होता. मग तिथं जर वर्ड कुठला आला अँड आला तर अँड साठी आपण कंजंक्शन घ्यायचो बघा. आणि तो जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल कुठल्या वेळी दाखवायचे तुम्ही तर फर्स्ट तुमचं जे राहणार स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट आणि त्यांच्यामध्ये काय घेतो तुमचा कंजंक्शन घेतो. का तर दोघांना कनेक्ट करायचं काम अँडनी केलंय. अँड हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तो म्हणजे कंजंक्शन. त्याच्यानंतर तुमचा जो सेकंड क्वेश्चन आहे काय दिलाय तिथं तर ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस. काय सांगितलंय ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस. मग याच्यामध्ये कंडिशन काय राहणार आपली आता याच्यामध्ये पण दोन सेंटेन्स आपले ते सेपरेट करून घ्या. लेट पी जे राहणार तुमचं सिंपल स्टेटमेंट
ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ओके, आणि क्यू काय राहणार तुमचा, ट्रायंगल इज आयसोस्केलस. या पद्धतीने जर तुम्ही लिहिलंय तर याचा काय घ्यायचं आहे, मला सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा. याचा जर मला सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा असेल तर तुमच्या समोर जी कंडिशन्स आहे ते दोन सिंपल स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑर. मग आता ऑर जर वर्ड असेल तर लॉजिकल कनेक्टिव्हच्या लँग्वेज मध्ये त्याला डिसजंक्शन म्हणता बाळांनो. फर्स्ट सिंपल स्टेटमेंट डिसजंक्शन, सेकंड सिंपल स्टेटमेंट, या पद्धतीने त्याचा तुम्ही काय लिहिता, सिम्बॉलिक फॉर्म लिहिता. त्याच्यानंतर जे आपल्याला थर्ड दिलंय त्या थर्ड मध्ये काय कंडिशन आहे आपली, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आता याच्यामध्ये पण दोन सिंपल स्टेटमेंट आहे. पहिलं सिंपल स्टेटमेंट आहे द अँगल इज राईट अँगल, आणि दुसरं जे दिलंय इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आणि कशाने कनेक्ट केलं, इफ अँड ओनली इफ. मग इफ अँड ओनली इफ जर वर्ड आला तर काय सांगितलं होतं टेबलनुसार तुम्हाला, इफ अँड ओनली इफ जर असेल तर तो बाय कंडिशनलनी लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणून आपण कन्सिडर करतो. मग इथं तेच करा तुम्ही. काय करणार इथं, फर्स्ट जे राहणार आहे याची कंडिशन म्हणजे कन्सिडरेशन. मग आता काय राहणार कन्सिडरेशन मध्ये, लेट जो पी येणार तुमचा, द अँगल इज राईट अँगल. ओके, त्याच्यानंतर तुमचा जो क्यू येणार, अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज म्हटलंय ना, तिथं प्रोनाउन यूज केलंय. तुम्ही डायरेक्टली ती कंडिशन घेऊ शकता किंवा तिथं नाउन यूज करू शकता. अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. या पद्धतीने जर मेन्शन केलं तर काय लिहितो आपण, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहितोय बरोबर. मग सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना काय कंडिशन राहणार तुमची, फर्स्ट सिंपल स्टेटमेंट आणि सेकंड सिंपल स्टेटमेंट त्यांनी जे कनेक्ट केलंय ते इफ अँड ओनली इफ ने केलंय. मग आता इफ अँड ओनली इफ जर असेल तर त्याला आपण बाय कंडिशनल म्हणतो बरोबर. मग पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी डबल इम्प्लिकेशन क्यू, या पद्धतीने तुम्ही त्याला काय करता, रिप्रेझेंट करता. याला काय कन्सिडर करतो आपण, तर दिलेला कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. याला तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म म्हणता, याला व्हर्बल फॉर्म म्हणतो बरोबर. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे व्हर्बल फॉर्म असतो. तसंच आपल्याला जो नेक्स्ट क्वेश्चन दिला यातला थर्ड वन, सॉरी फोर्थ वन, त्या फोर्थ वन क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा. तर फोर्थ वन क्वेश्चन असा दिलाय त्यांनी, फोर्थ वन क्वेश्चन मध्ये दिलाय द अँगल इज नायदर अक्यूट और नॉर ऑब्ट्यूज. अँगल इज नायदर अक्यूट, नायदर अक्यूट or neither acute nor obtuse. आता काय कंडिशन दिसते तुम्हाला इथं, नायदर नॉर वापरले. मग नायदर नॉर म्हणजे काय कंडिशन असते आपली, तर नायदर नॉर म्हणजे तुम्ही डिसजंक्शन मध्ये पण घेऊ शकता आणि कंजंक्शन मध्ये पण घेऊ शकता. तुम्ही म्हणणार कसं, बघा आता तुमच्याकडे ऍक्च्युअल आता याचा आन्सर लिहिताना तुम्हाला दोन वेने आन्सर राईट करता येणार आहे. आता फर्स्ट वे जो असणार तो काय असणार, सेकंड वे काय असणार तो बघूया आपण. अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूज दिला. आता मेन्शन करताना लेट फर्स्ट सिंपल स्टेटमेंट असणार पी तुमचं कुठला, अँगल इज अक्यूट चालेल, आणि क्यू जे असणार अँगल इज ऑब्ट्यूज. या पद्धतीने दोन सिंपल स्टेटमेंट लिहिले आपण. काय लिहायचं आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना काय वापरलंय तुम्हाला, नायदर नॉर. नायदर नॉर जर वापरला तर तुम्ही असंही लिहू शकता, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, या पद्धतीने चालेल. किंवा याचा जो असतो इक्विव्हॅलन्स जो आहे तो लिहिला तरी चालतो मुलांना. काय याचा इक्विव्हॅलन्स, याचा इक्विव्हॅलन्स असा पण चालतो, निगेशन पी डिसजंक्शन क्यू. दोन्हीपैकी कुठलाही आन्सर लिहिलं तरी तुम्हाला फुल वेटेज दिलं जाईल. म्हणजे कुठली कंडिशन रिप्रेझेंट करतो तो, नायदर नॉरची कंडिशन. या पद्धतीने त्याचा काय लिहिला आपण, सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. त्याच्यानंतर पुढचा जो दिला आपल्याला क्वेश्चन नंबर, बोला कुठला क्वेश्चन सांगितलाय, फिफ्थ वन. म्हणजे फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये काय दिलाय तुम्हाला, इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल, इज राईट अँगल at B, then measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degree.
या पद्धतीने काय केलंय तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलं. आता इथं जर पाहिलं तर इफ देन हा लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केला कळून. मग याच्यामध्ये फर्स्ट सिंपल स्टेटमेंट कुठलं आहे तुमचं, ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी, आणि सेकंड आहे मेजर ऑफ अँगल आहे, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता काय करणार आपण, फर्स्ट याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. म्हणजे आता दिलेले सिंपल स्टेटमेंट एकदा कन्सिडर करणार. लेट पी काय राहणार तुमचा, ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी. नंतरचा क्यू जो असणार तुमचा तो म्हणजे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, तर याचं काय लिहायचं मला फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. कसा येणार याचा सिम्बॉलिक फॉर्म, तर याचा सिम्बॉलिक फॉर्म मेन्शन करताना मला काय घ्यावं लागणार, फर्स्ट सिंपल स्टेटमेंट पी, सेकंड सिंपल स्टेटमेंट क्यू, आणि यांना कशाने कनेक्ट केलाय, इफ देननी. मग मी तुम्हाला टेबल जो दिलाय त्या टेबल मध्ये कंडिशन सांगितली की तुमच्याकडे जर वर्ड इफ देन आला, इज नेसेसरी फॉर आला, इज सफिशियंट फॉर आला, किंवा ओनली इफ असं जर वर्ड आला तर तो कशाने रिप्रेझेंट करताय तुम्ही, कंडिशनल, किंवा ज्याला इम्प्लिकेशन्स म्हणता तुम्ही. हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. त्याच्यानंतर जो तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 दिलाय त्यातला, त्या 6 मध्ये पण काय कंडिशन सांगितली बघा. हिमा दास काय कंडिशन दिली, तर हिमा दास विन्स गोल्ड medal if and only if she runs fast. या पद्धतीने तुम्हाला काय दिलंय, त्यांनी एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलंय. त्याचं काय लिहितो आपण, सिम्बॉलिक फॉर्म लिहितोय. सिंपल आहे बघा. आता काय करणार, इथं जे दिलेलं आहे फर्स्ट सिंपल स्टेटमेंट हिमा दास विन्स गोल्ड मेडल, आणि सेकंड जे दिलंय सी रन्स फास्ट. तिथं तुम्ही सी ऐवजी प्रोनाउन वापरलं ना, सेंटेन्स मध्ये प्रोनाउन यूज करता. पण आता हे जर सेपरेट घेता तर सेपरेट मध्ये लिहिताना काय कन्सिडर करावं लागेल, लेट पी जो राहणार तो बोला हिमा दास विन्स गोल्ड मेडल, आणि क्यू जो राहणार तुमचा कुठला राहणार, क्यू हिमा दास रन्स फास्ट. ओके, आता याचं काय लिहायचंय मला, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. याचा सिम्बॉलिक फॉर्म जर तुम्ही लिहिताय तर त्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय करणार तुम्ही, इफ अँड ओनली इफ वापरणार. मग इफ अँड ओनली इफ कसं करतो आपण, तर पी बाय कंडिशनल क्यू. या पद्धतीने हा 6 नंबरचा क्वेश्चन तुम्ही यातला सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट जो दिला आपल्याला 7th 1 दिलाय बघा. 7th 1 मध्ये काय कंडिशन सांगितली तुम्हाला, तर 7th 1 मध्ये कंडिशन दिली x इज नॉट रॅशनल नंबर. बघा 7th 1 काय सांगतो, x इज नॉट irrational number but is square of an integer. या पद्धतीने काय दिलंय तुम्हाला, एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलंय. आता हे कंपाऊंड स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलंय, बटने. मी जेव्हा चार्ट सांगितलं त्यावेळेस सांगितलं होतं अँड जो असणार आहे अँडचे सिनोनिम्स येतात, बट, स्टिल, वाईल, दो, इनस्पाइट, मोर ओव्हर यासारखे जर वर्ड आले तर समजून घ्यायचं तर काय तुमचा कंजंक्शन आहे. आता याचं जर मला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे तर लेट पी जे असणार माझं, पी काय असणार बघा, एक्स इज नॉट. आता इथं मेन्शन करताना ऍक्च्युअली आपल्याला निगेशन ऑफ पी कन्सिडर करावं लागेल. मग पी कन्सिडर करताना एक्स इज इररॅशनल म्हणा, एक्स इज इररॅशनल नंबर चालेल. आणि मग निगेशन ऑफ पी घ्या मग समजायला सोपं आहे. एक्स इज नॉट इररॅशनल नंबर. नॉट म्हणलं का निगेशन असतं हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पी सिंपल स्टेटमेंट असेल तर निगेशन ऑफ पी लिहिताना तुम्हाला या पद्धतीनेच घ्यावं लागणार. आणि त्याच्यानंतर क्यू जो दिलाय काय दिलाय, इज ए स्क्वेअर ऑफ इंटिजर. आता इज ए स्क्वेअर ऑफ इंटिजर म्हणजे काय राहणार आहे तुमचं, एक्स इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. एक्स इज स्क्वेअर ऑफ
इंटिजर. या पद्धतीने 2 सिंपल स्टेटमेंट आले. मग आता पहिला जो आहे तो निगेशन ऑफ पी दाखवतो. कनेक्ट करायचं काम कोणी केलं? बटनी. बट म्हणजे लॉजिकच्या लँग्वेज मध्ये कंजंक्शन. आणि दुसरा जो आहे तो क्यू दाखवतो. मग काय लिहिणार आपण त्याचा? सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार बाळांनो. काय सिम्बॉलिक फॉर्म? निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? तो रिप्रेझेंट करू शकता. ओके. अशा पद्धतीने ही जी एक्सरसाइज आहे हिच्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड आपण या सेशनला बघितला. नेक्स्ट सेशन मध्ये आपण यातला क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर फोर्थ आणि क्वेश्चन नंबर फिफ्थ बघूया. या आतापर्यंत केलेली जर टीचिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्हाला कमेंटही नक्की करा बाळांनो. कारण आपला जो चॅनल आहे या चॅनलचा जो काही मेन उद्देशच असा आहे की जोपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. ओके. मग आता इथं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची लिंक दिली, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही काय करू शकता? आमचा व्हिडिओ सर्च करू शकता प्रिव्हियस आणि त्याच्यामध्ये तुमच्या कमेंटही करू शकता. ओके. बघितल्याबद्दल थँक्स.